नमस्कार. आज आपण पाहणार आहोत परिवृत्त पार्थकोनासन. परिवृत्त पार्थकोनासन करण्याची पद्धत. हे आसन करण्यासाठी तुम्ही ताडासनामध्ये उभे राहू शकता. श्वासोश्वासाची प्रक्रिया सुरू ठेवत दोन्ही पायांमध्ये 4 ते 5 फुटांचे अंतर राहील एवढं पाय पसरवा. आता उजवा पायाचा पंजा 90 अंशांनी आणि डाव्या पायाचा पंजा 60 अंशांनी फिरवा. यानंतर उजव्या पायाचा गुडघा 90 अंशात मोडा आणि मांडी जमिनीशी समांतर रेषेत आणा. आता डावा पाय सरळ करा आणि पसरवा. त्यानंतर श्वासोश्वासाची प्रक्रिया सुरू ठेवत धड उजव्या पायाच्या दिशेने वळवा. आता आपला डावा हात उजव्या पायाच्या बाजूनं बाहेरील दिशेनं आणा आणि जमिनीवर ठेवा. यानंतर आपल्या दोन्ही हातांना डोक्याच्या वरील बाजूस नेत सरळ ठेवा. काही सेकंद या स्थितीत राहा आणि पूर्वस्थितीमध्ये या. हीच प्रक्रिया आता डाव्या बाजूने करा, जसे की या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. जर तुम्हाला हात जमिनीवर ठेवणे कठीण जात असेल तर तुम्ही नमस्कार मुद्रेत हात ठेवून आसन करू शकता, या फोटो दाखवल्याप्रमाणे. आता आपण पाहणार आहोत परिवृत्त पार्थकोनासनाचे फायदे. परिवृत्त पार्थकोनासनाच्या सरावामुळे छातीचे स्नायू, पाठीचे स्नायू, पायांचे स्नायू, हाताचे स्नायू आणि कमरेचे स्नायू मजबूत होतात. सोबत अपचन, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत मिळते. तसेच या आसनामुळे पोट आणि ओटीपोटीचा भाग मजबूत होण्यास मदत मिळते.